तुकोबांच्या पालखीचा आज वाखरीत मुक्काम, बाजीरावची विहीर या ठिकाणी पार पडणार गोल रिंगण। पंढरपुरात जाऊन जरांगेंनी विठ्ठल रखुमाईचं दर्शन घेतलं। याआधी जरांगेंनी तुकोबांच्या पालखीचंही दर्शन घेतलं। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी तुकोबांच्या पालखीचं दर्शन घेतलं। पंढरपूर तालुक्यातील पिराची कुरोली इथं घेतलं पालखीचं दर्शन। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काल मध्यरात्री कोल्हापुरात जाऊन विशाळगडाची संदर्भातली माहिती घेतली। आयजींकडून माहिती घेऊन आवश्यक तो बंदोबस्त देण्यासोबतच कायदा आणि सुव्यवस्थेबाबत चर्चा केल्याची माहिती। संभाजीराजे छत्रपतींवर कोल्हापुरातील शाहूवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। विशाळगड अतिक्रमण मुक्तीसाठी केलेल्या आंदोलनाप्रकरणी संभाजीराजे छत्रपतींसह 500 जणांवर गुन्हा दाखल। खेडकर कुटुंबाचा पुणे ग्रामीण पोलिसांकडून शोध सुरू। तपासणीसाठी पोलीस पुन्हा एकदा बाणेर इथल्या खेडकरांच्या बंगल्या परिसरामध्ये। खेडकर कुटुंबियांचे फोन बंद असून संपर्क होत नसल्याची पोलिसांची माहिती। राष्ट्रीय दृष्टिहीन संघाची पूजा खेडकर यांच्यावर कारवाईची मागणी। खेडकर यांनी खोटं प्रमाणपत्र सादर केलं असेल तर हा खरोखर अंध असलेल्या व्यक्तीवर अन्याय। दृष्टिहीन संघटनेतील सदस्यांनी व्यक्त केली भावना। पुण्यात पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा फोटो आणि नावाचा गैरवापर करून पैशांची मागणी। या प्रकरणी स्टेटस ठेवून नागरिकांना सावध राहण्याचं अमितेश कुमार यांचं आवाहन। पुणे शहरात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ। महिनाभरात डेंग्यूचे एकूण 216 संशयित रुग्ण। स्वच्छता बाळगण्याचं आणि डासांपासून बचाव करण्याचं आरोग्य विभागाचं आवाहन। पुण्यात झिका रुग्णांची संख्या 23 वर तर राज्यात 25 रुग्णांची नोंद। कोल्हापूर आणि संगमनेरमध्ये झिकाचा सावट। दोन्ही शहरात प्रत्येकी एक रुग्ण तर एकट्या पुणे जिल्ह्यात 23 रुग्ण। मराठा आणि ओबीसी आरक्षणाबाबत शरद पवारांनी भेट घेतली। शरद पवारांच्या भेटीनंतर भुजबळांची प्रतिक्रिया। पवारांसोबत आरक्षणावर 1 ते 1.5 तास चर्चा केल्याची भुजबळांची माहिती। माझ्या आणि पवारांच्या भेटीला राजकीय रंग देऊ नका, भुजबळांचं आवाहन। तर आरक्षणाच्या प्रश्नावर कोणाचीही भेट घ्यायला तयार, त्यात मला कोणताही कमीपणा वाटत नसल्याची भुजबळांची स्पष्टोक्ती। शरद पवारांच्या सांगण्यावरूनच विरोधकांनी ओबीसींच्या बैठकीवर बहिष्कार घातल्याची काल भुजबळांकडून टीका। आणि आज याच पार्श्वभूमीवर भुजबळ अचानक पवारांच्या भेटीला। सरकारने आरक्षणाबाबत कुणाकुणाला काय आश्वासन दिली हे आधी स्पष्ट करावं। प्रकृती ठीक झाल्यानंतर शरद पवार उत्तर देतील, मात्र बाहेर गेलेल्यांसाठी पक्षाची दारं बंदच आहेत, अनिल देशमुखांचं वक्तव्य। काँग्रेसमधील अंतर्गत वादाचा विधान परिषद मवियाला फटका बसल्याची माहिती। शेकापचे जयंत पाटील आणि मिलिंद नार्वेकरांना पहिल्या पसंतीची मतं देण्यावरून काँग्रेसमध्ये 2 गट पडल्याची माहिती। 2.5 वर्षांपासून घटनाबाह्य सरकार काम करते, संजय राऊतांची राज्य सरकारवर टीका। निश्चित केलेल्या मुदतीपूर्वी प्रवेश रद्द करणाऱ्या विद्यार्थ्यांना शुल्क परतावा द्या, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जा। यूजीसीचे सचिव प्राध्यापक मनीष जोशी यांनी परिपत्रक प्रसिद्ध करून उच्च शिक्षण संस्थांना इशारा दिला। वारकरी महामंडळ स्थापन करण्याचा शासन निर्णय जारी। परंपरेनं महिन्याची पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांना महामंडळाच्या माध्यमातून वृद्धापकाळात पेन्शन दिली जाणार। कोस्टल रोडवरील वेगाला लगाम। सुरक्षेच्या कारणास्तव सरळ रस्त्यावर प्रति तास 80 किलोमीटर वेगमर्यादा निश्चित। सोमवार ते शुक्रवारपर्यंत सकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत 4 चाकी वाहनं आणि प्रवासी बस यांना प्रवेश। शनिवारी आणि रविवारी हा मार्ग बंद। मोनोरेलमध्ये लवकरच स्मार्ट कार्ड सुविधा। चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक दरम्यान मोनोरेलच्या प्रवाशांना स्मार्ट कार्डनं तिकीट काढता येणार। पहिल्या टप्प्यात 5,500 कार्ड उपलब्ध केली जाणार। मुंबईच्या शिवडी स्थानकावर लोकलला लटकून तरुणाची जीवघेणी स्टंटबाजी। सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल। पोलिसांकडून टवाळखोराचा शोध सुरू। वसई विरार महानगरपालिकेच्या बसनं वसई पश्चिम येथील महापालिका कार्यालयाजवळ अचानक पेट घेतल्याची माहिती। आग नेमकी कशामुळे लागली, कारण स्पष्ट। लोकमान्य टिळक टर्मिनस गोरखपूर एक्सप्रेसच्या ब्रेक लाइनरला आग। मुंबईहून गोरखपूरच्या दिशेनं जाताना मध्य रेल्वेच्या ठाकुर्ली स्थानकाजवळची घटना। कॅमलिन उद्योग समूहाचे प्रमुख आणि माजी अध्यक्ष सुभाष दांडेकर यांचं निधन। दादरमधील शिवाजी पार्क स्मशानभूमीत दुपारी होणार अंत्यसंस्कार। पूजा खेडकरला दिव्यांग सर्टिफिकेट देणाऱ्या अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सकांच्या चौकशीची मागणी। आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांच्याकडून चौकशीची मागणी।
जातवैधता प्रमाणपत्र सुरळीत मिळण्याच्या मागणीसाठी आदिवासी टोकरे कोळी समाजाचा मोर्चा, अमळनेर तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। धुळ्यात विविध मागण्यांसाठी महसूल कर्मचारी संघटनेचं आंदोलन, राज्यभरात बेमुदत काम बंद आंदोलन पुकारण्यात आलं असून धुळे जिल्ह्यातील 228 कर्मचारी आंदोलनात सहभागी। महसूल कर्मचारी संघटनेच्या आंदोलनात अहमदनगर जिल्हा महसूल कर्मचारी संघटना देखील सहभागी। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मांडून कर्मचाऱ्यांचं बेमुदत काम बंद आंदोलन। नंदुरबार जिल्ह्यात महसूल कर्मचाऱ्यांचं जुनी पेन्शन योजना लागू करावी यासह रिक्त पदांची भरती करण्यात यावी या मागणीसाठी काम बंद आंदोलन। अकोले तालुक्यात कोतुळ गावात दूध भावासाठी दूध उत्पादक आक्रमक, दूध हंडी फोडून दूध उत्पादकांनी केला सरकारचा निषेध। नाशिक जिल्ह्यात पावसाच्या अनियमिततेमुळे यंदा भात शेतीची लागवड 1 महिना विलंबानं, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात घट होण्याची शक्यता। नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहातील मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आबिद अत्तार आणि त्यांचा सहकारी प्रशांत खैरनार याला 30,000ची लाच घेताना अटक, फिटर फॉर सर्टिफिकेट देण्यासाठी लाच मागितली होती। नाशिक शहरात गावगुंडांचा हैदोस कायम, बजरंगवाडीमध्ये गावगुंडांकडून गाड्यांची तोडफोड, जुन्या भांडणाची कुरापत काढून 10 ते 12 सराईतांकडून चौघांना मारहाण। नाशिकमध्ये फुकट मद्य न दिल्यानं युवकानं पेटवलं दारूचं दुकान, दुकानाचं मोठं नुकसान, अग्निशमन दलाकडून रात्री उशिरापर्यंत आग विझवण्याचं काम, संशयित पोलिसांच्या ताब्यात। नमस्कार। मन सुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपलीये मित्रांनो, येतोय मन सुद्धा तुझाचा दुसरा सीझन। होई मन सुद्धा